आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपली डोळे बंद ठेवायची आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मंजन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी तथागतांनी या धम्मामध्ये धम्माचं वर्गीकरण केलेलं आहे. ते म्हटलं म्हणजे 3 भागामध्ये हे वर्गीकरण केलेलं आहे, धम्म, अधम्म आणि सदधम्म. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत सदधम्म. सदधम्म पाहत असताना आपण पाहिलेलं आहे की मनाची मलिनता दूर करणं म्हटलं म्हणजे सदधम्म. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जग हे धम्मराज्य बनवणे म्हटलं म्हणजे काय आहे, तर धम्म आहे. मनाची मलिनता दूर करणं म्हटलं म्हणजे धम्म. जग हे धम्मराज्य बनवणे म्हटलं म्हणजे धम्म. धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो. धम्म जेव्हा केवळ विद्यापुरेशी नाही, कारण त्यामुळे काय होतं तर पोकळ पांडित्य निर्माण होते, आणि असे शिकवितो तेव्हा त्याला सदधम्म रूप ते पावतो. तर या ठिकाणी जे आहे की धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा ते सदधम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणांनी सिद्धांत होता, आणि या सिद्धांतानुसार
फक्त थोड्याच लोकांना या ठिकाणी अर्जित केल्या जात होत्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णीयांना ब्राह्मण सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा नव्हती आणि त्यापैकीही तो फक्त या त्रिवेणीतील जे काही पुरुष वर्ग आहे त्या पुरुष वर्गालाच ती होती. स्त्रिया आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष असो किंवा स्त्री असो, त्या सर्वांना या ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही या ठिकाणी अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध बुद्धाने मात्र बंड पुकारले. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे बुद्धांची या ठिकाणी शिकवण आहे, अशी बुद्ध शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला या ठिकाणी विरोधही केला. लोहीच्या ब्राह्मणाबरोबरच झालेल्या त्या वादविवादामध्ये त्यांच्या या मतावर चांगलाच या ठिकाणी प्रकाश टाकला जातो. एकदा कौशल जनपदातून आपल्या या संघातील अनेक भिक्षू संघ परिभ्रमण करीत असताना तथागत एका शालवाटिकेमध्ये वास्तव्याला असताना त्या परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले होते आणि यावेळी मात्र त्या शालवाटिकेत एक लोहिच्य नावाचा एक असा ब्राह्मण राहत होता आणि ही शालवाटिका चांगली गजबजलेली होती. कुरणे, झाडे आणि धनधान्याने भरलेला प्रदेश तो होता. प्रदेश कौशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने त्या ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहीच्या ब्राह्मणांचं या ठिकाणी मत होतं. तथागत त्या शालवाटिकेत राहत होते आणि हे लोहीच्या ब्राह्मणांना कळाले आणि हे कळाल्यानंतर तो लोहीचे ब्राह्मण आपल्या नावी भोसिक यास सांगतो की हे भोसिका, इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे ना तेथे तू जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुला आजार आता बरा आहे ना, तुझी प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना. आणि हे कुशल प्रश्न झाल्यानंतर त्यांना सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहीच्या ब्राह्मणाकडे भोजनासाठी यावे. तो नावी त्या ठिकाणी गेला आणि मग लोहिच्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सगळी जी वार्ता आहे ती सांगितली आणि त्यांना आमंत्रित केले. तथागताने त्यांची विनंती या ठिकाणी मूक पद्धतीने संमती दिली. दुसरा दिवस या ठिकाणी उजाडला. सकाळी आपले वस्त्र परिधान करून आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह त्या शालवाटिकेकडे निघाले आहेत. बुद्धाला आणण्यासाठी लोहिच्याने पाठवलेल्या तो जो दूत आहे तो दूत मात्र बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहिच्याचे जे काही दुष्ट विचार आहेत, जे काही दुष्ट मत आहे ते श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा स्त्री आणि शूद्रांनी ते ज्ञान अर्जन करू नये किंवा शिकू नये हे सांगितले आहे. असं तो लोहीच्या ब्राह्मणांनी जो काही दूत पाठवलेला आहे त्या दूतामध्ये आणि तथागतामध्ये, अर्थातच तो दूत जो आहे या लोहीच्याने जे विचार आहेत ते तथागतांना तो कथित करतो. तथागताने उत्तर दिले, हे भिक्षिका, ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहीच्या ब्राह्मणाच्या या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे काही स्थान करून ठेवले होते त्या ठिकाणी ते जाऊन बसले. त्या लोहीच्या ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे वस्त्र, अन्न नको नको म्हणेपर्यंत त्या ठिकाणी वाढले. तथागताने भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले आणि नंतर त्या लोहीच्या ब्राह्मणाने एक ठेंगणे म्हणजे तथागतांच्या बाजूला एक छोटे आसन करून तो त्या ठिकाणी त्यावर बसला. तो आसनावर बसला असता लोहीच्या अशा रीतीने बसल्यानंतर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे काय? असं लोहीच्या ब्राह्मणांना कुणी प्रश्न केलेला आहे? तर तथागतांनी प्रश्न केलेला आहे. त्यावर लोहीच्या म्हणाला, होय गौतमा,
माझे मत तसेच आहे. हे लोहिच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी या शालवाटिकेमध्येच राहत आहे, नांदत आहे. हे लोहिच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेत लोहिच ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेची उत्पन्न आणि उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? तू मानशील की नाही? अर्थातच गौतमा, मी त्यांना संकट निर्माताच समजेन आणि अशा या संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहिच्याने पुन्हा उत्तर दिलं, अर्थातच नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. आणि अशा रीतीने त्याच्या या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे मानीन गौतमा. मी हे वैरभाव युक्तच आहे असेच मानीन. पण ज्यामुळे माणसाचे जे काही अंतकरण आहे ते वैरभावयुक्त होते, तो सिद्धांत तू चांगला आहे का वाईट आहे हे तू तुझ्या कशा पद्धतीने मानशील? त्यावर तो लोहिच ब्राह्मण उत्तर देतो, गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग हे लोहिच, मला सांग, कौशलचा प्रसेनजित राजा काशी आणि कौशल प्रांताचा अधिपती नाही काय? होय गौतमा, तो अधिपती आहे. काशी आणि कौशलचा तो अधिपतीच आहे. मग हे लोहिच, मला सांग, कोणीतरी असे बोलला किंवा कौशलच्या प्रसेनजित राजा याच्या या छत्राखाली काशी आणि कौशल प्रांत आहे आणि त्याच्या एकट्यालाच या काशी आणि कौशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका, तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहेत किंवा त्या राज्यामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? अर्थातच होय गौतमा, मी त्यांना संकटात करताच मानेन. मग अशा संकटकर्त्या माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही भगवंत, नाही मानणार. आणि जर तो त्याच्या हितकर्ता नसेल तर त्याचे अंतकरण लोकासंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, अर्थातच हे वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते मग वाईट आहे का चांगला आहे? गौतमा, अर्थातच तो सिद्धांत वाईट आहे. मग हे लोहिच, तू हे मान्य करतोस का? जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्यात उत्पन्न आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काहीही देऊ नये, त्याचप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कौशलचा प्रसिद्ध राजा काशी कौशलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणालाही त्याने काहीही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या त्या लोकांना आणि त्याचप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्याच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे असं या ठिकाणी असं या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध त्या लोहिच ब्राह्मणांना म्हणत आहेत. तद्वतच हे लोहिच, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे ते संकट निर्माता ठरतो. मग अशी वेगवेगळी उदाहरणे दिल्यानंतर पुन्हा भगवंत जे आहेत जो मुद्दा त्यांना स्पष्टीकरण करायचा त्या मुद्द्यावर या ठिकाणी आलेले आहेत की हे लोहिच, आणि मग जे काही ज्ञान आहे किंवा जी काही विद्या आहे ही स्त्री आणि पुरुषांना देऊ नये का? त्याचे ते मत मग वैरभावाचं आहे किंवा वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो की नाही असा पुन्हा या ठिकाणी प्रश्न केल्यानंतर अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात काय करतो? तो अडचणी उभ्या करतो.
तो त्याच्या हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्याचा काय आहे, तर तो त्याचा शत्रू आहे. आणि जो सिद्धांत ऐकला दुसऱ्याचा शत्रू बनतो तो सिद्धांत गैर आहे. अर्थातच या ठिकाणी तथागताला एवढंच म्हणायचं आहे की जी काही ज्ञान आहे, जी काही विद्या आहे ती सगळ्यांना ग्रहण करता आली पाहिजे, सगळ्यांना ती त्या ठिकाणी साध्य करता आली पाहिजे. आणि धम्म जेव्हा या ठिकाणी विद्याच पुरेशी नाही, कारण त्यामुळे काय होतं, तो पोकळ पंडित बनतो. असे जी विद्या शिकवते किंवा जे ज्ञान शिकवतो तेव्हा त्याला सदधम्म रूप प्राप्त होते. एक वेळ जे आहे बुद्ध कौसंबीचा जो सुसुवर विहारात राहत असताना तेथे जन्मलेला ज्या लोकांना तो उपदेश करीत होता आणि त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी सुद्धा होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत आणि वादविवादात हरवणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन त्या ठिकाणी तो मिरवित असे. म्हणजे त्याला असा अहंकार होता की माझ्यासारखा या ठिकाणी विद्यावान कोणीच नाही. यामध्ये तो काय होता, गुरफटलेला होता. एके दिवशी एका शहरामध्ये चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्राह्मणाच्या आणि त्या विक्षिप्त या वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोकभ्रांत आहे, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मीही मशाल बरोबर घेत असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने त्याला उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केलेली आहे. नंतर तथागताने त्यांना परत विचारले, खरोखरच तू इतका विद्वान आहेस का? तू इतका ज्ञानी आहेस का की धम्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिष्यविद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्याशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले आणि त्याने ती मशाल फेकून दिली. आणि बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले की मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करत असला, इतरांना तो खालच्या दर्जाचा किंवा आपल्यापेक्षा खाली त्याला ज्ञानार्जन आहे असा जर समजू लागला तर तो स्वतःला मोठा मानू लागला, तरी तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्याच माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो मग काय प्रकाश दाखवणार आहे? म्हणजे स्वतः आंधळा आहे आणि इतरांना तो प्रकाश देऊ शकेल का? नाही देऊ शकणार. आणि म्हणून केवळ विद्या असणं या ठिकाणी पुरेशी नाही. त्यामुळे काय होतं, तर केवळ पोकळ पंडित या ठिकाणी निर्माण होतं. धम्माला या ठिकाणी विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे काय होतं, तर पोकळ पांडित्य निर्माण होतं आणि असे शिकवतो तेव्हा त्याला सदधम्म रूप पावतो. धम्म जेव्हा प्रदनेची आवश्यकता शिकवतो तेव्हा त्या ठिकाणी तो सदधम्म रूप पावतो. ब्राह्मण जे काही विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानेत. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी त्याला ते म्हणजे त्याचा पूजनीय मानेत. जरी त्याच्यामध्ये सद्गुण नसले तरी चालतील, परंतु त्याला पूजापाठ येणं आवश्यक आहे. आणि मग असा जो काही व्यक्ती आहे ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात. राजा जो आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्याचं राज्य आहे, ज्या ज्या ठिकाणी राजा आहे, आता राजाला लोक कशी मानतात, मग पूजनीय मानतात. परंतु विद्या ही सर्वत्र कशी आहे, पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. म्हणजे राजाला केवळ त्या राज्यापुरतच या ठिकाणी काय करतील की मर्यादित त्या राज्यापुरताच तो राजा असेल, त्या राज्यापुरताच त्या राजाला मान सन्मान असेल. परंतु ज्याच्या अंगी ज्ञान आहे, ज्याच्या अंगी विद्वत्ता आहे, त्या विद्येला त्या ज्ञानाला सर्वत्र काय करतील, पूजनीय होतील. आणि या बुद्धाने सुद्धा विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपण यांच्यामधील सुद्धा भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणी प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत असत, ते कदाचित खरेही असेल
परंतु बुद्धाची जी काही प्रज्ञा आहे आणि ब्राह्मणांची जी काही प्रज्ञा यात मात्र आपल्याला मतभेद केला आहे। एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळ वेळुवनामध्ये कलदंत निवासामध्ये वास्तव्याला असताना त्यावेळी मगधचा एक मोठा असा अमात्य वर्षकार ब्राह्मण त्या तथागतांना भेटण्यासाठी आले आणि आदराने तथागतांना अभिवादन केल्यानंतर त्यांच्या समीप जाऊन या ठिकाणी बसलेले आहेत। हे श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात। आणि हे 4 गुण कोणते आहेत? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे, म्हणजे कोणतेही वचन उच्चारतात क्षणी त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे। त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे। पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण त्याला असले पाहिजे आणि ते स्मरण त्याला करताही आले पाहिजे। गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे। कोणती कारणे योग्य आणि कोणती कारणे अयोग्य अर्थातच उचित हे ठरविताना तो त्याच्यामध्ये तरबेज असला पाहिजे। श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो। जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी। उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्या गुणांच्या आधारे त्यांनी मला दोषही द्यावा। तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषाच्या अंगी असेल तर मी त्याला प्रज्ञावान मानतो। बुद्धाने या ठिकाणी वेगळे 4 गुण सांगितलेले आहेत आणि बुद्ध या ठिकाणी म्हणतात की तू जे काही 4 गुण सांगितले आहेस त्यापेक्षा वेगळे या ठिकाणी मी काय करत आहे तर 4 गुण सांगत आहे। आणि या ठिकाणी ते 4 गुण म्हटलं म्हणजे प्रथम असा गुण आहे की गुण संपन्न मनुष्य बहुजन हिताय आणि बहुजन सुखायत असला पाहिजे। म्हणजे ज्याच्या अंगी गुण आहे तो मनुष्य कसा असला पाहिजे की सगळ्यांचं हित करता असला पाहिजे, बहुजनांचं सुख करता असला पाहिजे आणि बहुजनाचं हित आणि बहुजन सुख असला पाहिजे। स्वभावताच रम्य आणि स्वभावताच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवलेले असले पाहिजे। म्हणजे स्वतःही तो जे आहे अष्टांगिक मार्ग जे आहेत किंवा आर्य मार्ग जे आहेत या आर्य मार्गाचा तो अनुकरण करता असावा आणि पुष्कळशा माणसांना तो त्याने अनुयायित्व बनलेलं असावं। ज्या विचारांनी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचाराशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असं ठरवतो त्या विचारापासून त्याला दूरही राहता आले पाहिजे। जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे किंवा जे संकल्प मनातून काढायचे तो इच्छित करतो ते संकल्प त्याला त्याच्या मनातून काढता सुद्धा आले पाहिजे। म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकार असला पाहिजे। म्हणजे त्याचे विचारावर काय असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे। जे काही दूषित कल्पना आहेत त्याला त्या काढून टाकता आल्या पाहिजे आणि चांगले विचार त्याला आत्मसात करता आले पाहिजे। त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्या स्वइच्छेने सहजपणे आणि विनासायस साधता आली पाहिजे। तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांना नाश करतो। अशा रीतीने चित्तवियुक्त करण्याचे ज्ञान त्याला प्राप्त करतो। या प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो। आणि म्हणून हे ब्राह्मणा, तू सांगितलेल्या या गुणदोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो। हे श्रमण गौतमा, हे खरोखरच आश्चर्य आहे। किती चांगल्या रीतीने तू आम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेले आहेस। मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो,
तो बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावात सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या हे आर्य मार्गात तू आम्हाला आणून सोडले. खरोखरच हे गौतमा या इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसवनाशे आपले अंतकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी बुद्धाची जी काही प्रज्ञा आणि ब्राह्मणाची जी काही प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दामध्ये वर्तलेला आहे किंवा सांगितलेला आहे. या ठिकाणी बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतो हे या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. म्हणजे बुद्धाचं या ठिकाणी जे काही तत्वज्ञान आहे किंवा बुद्धाची जे काही प्रज्ञा आहे, धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सदधम्म रूप पावतो. म्हणजे ज्याच्याकडे धम्म असेल त्याच्याकडे काय असली पाहिजे तर प्रज्ञासुद्धा असली पाहिजे. आणि अशा पद्धतीने हा सदधम्म सांगत असताना बुद्धाने या ठिकाणी आपल्या धम्माबद्दल केवळ विद्याच पुरेशी नाही तर त्यामुळे तो केवळ पोकळ पंडित बनतो आणि त्यामुळे विद्येवर तो गर्व न मानता ही विद्या त्याला आत्मसात करून इतरांना सुद्धा ती विद्या त्याला सांगता आली पाहिजे. धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना आपल्या ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. असा या ठिकाणी तथागतांचा हा काय आहे तर हा सदधम्म आहे. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. बाकीचा जो भाग आहे आपण उद्या पाहणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य, ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग, तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.